Brought to you by V-Guard. नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. एनडीएच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला. एनडीए बैठकीमधील प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रामधून शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या देखील यावर आहेत. एनडीएच्या बैठकीमधील प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी सुद्धा या प्रस्तावावर सही केली आहे. एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता. एनडीएच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा, चंद्राबाबू नायडू, नीतीश कुमार, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. तर अशा 21 नेत्यांच्या सह्या या प्रस्तावावर आहेत. एनडीएच्या घटक पक्षांशी भाजपचे 4 नेते समन्वयाचं काम करणार. त्यामध्ये आहेत अमित शहा, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा आणि पियुष गोयल. हे समन्वयकाचं काम करणार आहेत. तर एनडीएच्या घटक पक्षांशी यांचा कायम संवाद असेल. अमित शहा, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा आणि पियुष गोयल या घटक पक्षांशी समन्वय ठेवतील. राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिली आहे. संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान भेटीसाठी वेळ देण्यात आलेला आहे. भेटीच्या वेळी एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. राष्ट्रपतींनी एनडीएला 7 वाजताची वेळ दिली आहे. 7 जूनची वेळ दिली आहे. राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची वेळ दिली असून संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान भेटीसाठी ही वेळ देण्यात आली. त्यावेळेला एनडीएचे नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. बैठकीला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील. सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव या बैठकीसाठी हजर आहेत. राज्यामधून पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक सुरू आहे. साधारणतः 6 वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीमधील सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत आणि त्याचबरोबर अनिल देसाई या बैठकीसाठी उपस्थित आहेत. इंडिया आघाडीची बैठक आता सुरू झालेली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत. सोनिया गांधी देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. राहुल गांधी देखील या बैठकीसाठी दाखल झाले. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवली जाणार आहे.
एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला असला तरी एनडीए मधले काही घटक पक्ष इंडिया आघाडीमध्ये येऊ शकतात का, तर या संदर्भात देखील चाचपणी केली जाणार आहे. तर जबाबदाऱ्यांचं वाटप देखील या बैठकीमध्ये साधारणतः केलं जाईल. तर लोकसभेसाठी संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्या संदर्भात देखील चर्चा केली जाईल. पुढची रणनीती यामध्ये ठरवली जाणार आहे. तर इंडिया आघाडीमधील सर्व पक्ष या बैठकीमध्ये सध्या उपस्थित आहेत. तर राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस ठाम आहेत अशी सूत्रांची माहिती मिळते. संपूर्ण विचार करूनच फडणवीसांनी निर्णय घेतलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. फडणवीस निर्णयावर ठाम आहेत आणि नेत्यांकडून सध्या त्यांची मनधरणी केली जाते. लोकसभेत महाराष्ट्रामध्ये फटका बसल्यानंतर फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतलाय. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसंच मंत्रिमंडळामधून बाहेर पडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. नेतृत्वाला विनंती, मला सरकारमधून मोकळं करा, संघटनेसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. आणि जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधलं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे. या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन. महाराष्ट्राला ते पुढे नेऊ शकतात, महायुतीला पुढे नेऊ शकतात, इतकी क्षमता यांच्यामध्ये आहेत. आता हनुमंतरायामध्ये खूप क्षमता होती, पण हनुमंतरायाला कधी कधी आठवण करून द्यायला लागत होती की तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही लंकेला पार करून लंका जाळून वापस येऊ शकता, असं हनुमंतरायाला सांगायचं म्हणजे आठवण करून द्यायला लागत होती. पण देवेंद्रजीला आम्ही तेच सांगतोय की त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात जाऊन सरकार सुद्धा सांभाळून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करू शकतात, एवढी क्षमता देवेंद्रजीमध्ये आहे आणि ती नक्की ते करतील. कुठलाही सरकारमधून ते बाहेर जाणार नाही. आमचं जे म्हणणं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं, हे आमचे प्रदेशाध्यक्ष हे देवेंद्रजींना सांगतायत आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की अध्यक्ष जे सांगतायत त्याच्यावरती देवेंद्रजी यांनी आजचा जो विचार मांडला तो त्या ठिकाणी मागे घेतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. नाही, मी म्हटलं तुम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष बोलतायत, आमचे इतर नेते बोलतायत सरांशी आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो ते मागे घेतील. देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे. विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सपाट साफ झालेला आहे. एक नागपूर आणि थोडंफार अकोला तिरंगी लढतीमध्ये जिंकलेलं सोडलं तर चंद्रपूरपासून वर्धा, गडचिरोली सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड लीडर होते असं म्हणत होते लोक. महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलणार नाही. महाराष्ट्राने त्यांचं झाडच उकडून फेकलेलं आहे. फार जनतेने त्यांना मोकळं केलं आहे. लोकशाहीमध्ये जनता मोकळं करते, जसं नरेंद्र मोदींनाही मोकळं केलं आहे. फडणवीस यांना त्यांच्या वरिष्ठांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला सांगितलेली आहे ही माझी माहिती आहे. कारण त्यांना
योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा अशा पद्धतीनं. ज्या राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या तिथल्या नेतृत्वानं राजीनामा द्यावा हे केंद्रानं त्यांना सांगितलं आहे. याचं कारण असं आहे, याच आधारावर त्यांना उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घ्यायचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल. भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 18 जागा आल्यास राजकारण सोडेन, भाजप नेते आशिष शेलार यांचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे. तर लोक संन्यासाला पाठवतात, शेलारांच्या वक्तव्यावर राऊतांनी हा पलटवार केलाय. तर शेलार संन्यास कधी घेणार याची वाट पाहतोय असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय. उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.